प्रादेशिक ग्रामीण बँका म्हणजे RRB किंवा रिजनल रुरल बँक्स. या बँका क्षेत्रीय किंवा विभागीय ग्रामीण बँका म्हणून देखील ओळखल्या जातात. यांचा उद्देश दुर्गम ग्रामीण भागात बँक व्यवसाय रुजवून तेथील प्रादेशिक विषमता दूर करण्यास हातभार लावणे. 26 सप्टेंबर 1975 रोजी प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन करण्याच्या वटहुकूमावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली. 2 ऑक्टोबर 1975 रोजी भारतात खालील ठिकाणी पहिल्या 5 प्रादेशिक ग्रामीण बँका सुरू झाल्या. 1 सिंडिकेट बँक, मोरादाबाद, उत्तर प्रदेश. 2 स्टेट बँक ऑफ इंडिया, गोरखपूर, उत्तर प्रदेश. 3 पंजाब नॅशनल बँक, भिवानी, हरियाणा. 4 युनायटेड कमर्शियल बँक, जयपूर, राजस्थान. 5 युनायटेड बँक, मालडा, पश्चिम बंगाल. प्रादेशिक ग्रामीण बँकांचा कायदा 1976 मध्ये संमत झाला. रबचे अधिकृत भांडवल 5 कोटी रुपये होते. वसूल भांडवल 1 कोटी रुपये. भांडवल उभारणीत केंद्र सरकारचा वाटा 50% तर संबंधित राज्य सरकारांचा वाटा 15% आणि पुरस्कृत व्यापारी बँकांचा वाटा 35% होता. उत्तर प्रदेश या राज्यात सर्वाधिक RRB कार्यरत आहेत. बँकिंग नियमन कायदा 1949 भाग 5 ब मध्ये प्रादेशिक ग्रामीण बँकेची कार्ये सांगितली आहेत. त्यानुसार ग्रामीण भागातील लघु व सीमांत शेतकरी, शेतमजूर, स्वयंरोजगार व्यक्ती, कारागीर इत्यादींना कर्जपुरवठा. व्यापारी बँकेप्रमाणे ग्रामीण बँकांनाही ठेवी स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे सिक्कीम व गोवा या राज्यांत प्रादेशिक ग्रामीण बँका नाहीत. A.V. सरदेसाई समिती, 2005 या समितीच्या शिफारशीनुसार 196 प्रादेशिक ग्रामीण बँकांपैकी 160 प्रादेशिक ग्रामीण बँकांचे विलिनीकरण करून त्यांची संख्या 46 इतकी करण्यात आली, तर 36 बँका कायम ठेवण्यात आल्या. त्यामुळे RRBची संख्या 82 इतकी झाली असून भविष्यात आणखी विलिनीकरण विचाराधीन आहे. विजय केळकर समितीने नवीन RRBच्या स्थापनेस विरोध दर्शविला आहे. नरसिंहन समितीच्या शिफारशीनुसार प्रादेशिक ग्रामीण बँकांना नाबार्ड पुनर्वित्त सुविधा पुरविते. महाराष्ट्रात 3 प्रादेशिक ग्रामीण बँका आहेत. त्या पुढीलप्रमाणे: 1 विदर्भ ग्रामीण बँक, मुख्यालय अकोला. 2 वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँक, मुख्यालय सोलापूर. 3 महाराष्ट्र ग्रामीण बँक, मुख्यालय नांदेड. यांचे कार्यक्षेत्र 16 जिल्ह्यांत आहे. 21 जुलै 2009 रोजी महाराष्ट्र ग्रामीण बँकेत राज्यातील खालील 3 RRBचे विलिनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. 1 ठाणे ग्रामीण बँक. 2 औरंगाबाद जालना ग्रामीण बँक. 3 मराठवाडा ग्रामीण बँक. AM खुसरो समिती अहवाल 1989. या समितीने RRBना भविष्यात देशाच्या ग्रामीण पतपुरवठा पद्धतीत स्थान टिकणार नसल्याने RRBचे तिच्या पुरस्कर्त्या बँकेत विलिनीकरण करण्यात यावे अशी शिफारस. हे आहे GK मराठी यूट्यूब चॅनल. At GK Marathi, GK